नमस्कार, माझे नाव संतोष करंजे. कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधून आपण कांद्याच्या एआय तंत्रज्ञानविषयी आपण माहिती घेत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं येत्या 17 ते 24 जानेवारीला कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शन होत आहे आणि हे 11वे वर्ष आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची फार महत्त्वाची समस्या असते की कांदा लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे, कुठली व्हरायटी घेतली पाहिजे, रोग किडीसाठी काय नियोजन केलं पाहिजे. तर इथं आम्ही सगळ्यात महत्त्वाचं एआय तंत्रज्ञानाद्वारे खत, पाणी आणि कीड रोग नियोजन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं दिसून येत आहे की शेतकऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही कांद्या उत्पादकांचं जे गणित चुकतंय ते पाण्यामध्ये चुकतंय. त्यांनी जर पाणी जास्त दिलं तर तो जास्त कीड रोगाला बळी पडतो. इथं मोजकं पाणी दिल्या गेल्यामुळं एआयच्या आधारे जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी दिले गेल्यामुळे इथं कांदा बिलकुल रोगाला बळी पडत नाही. तसेच लागवड करण्यासाठी आम्ही एक स्पेशल साचा बनवून घेतलेला आहे. तो साचा ठेवून बरोबर जिथं मार्किंग येते त्याप्रमाणे 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर योग्य अंतरावर गादी वाफ्यावर कांदा लावलेला आहे आणि त्याला एआयची जोड देऊन आपण उत्पादन घेतलेलं आहे. आपल्या संशोधन केंद्रातले नवीन वाण जसे भीमाशक्ती व्हरायटी जी 8 महिने लागवड काढल्यानंतर टिकते आणि त्याच्यामध्ये जो बाकीचा रोगाला बळी पडण्याचं प्रमाण जे आहे फार कमी आहे. तसेच नेदरलँड येथील काही हायब्रिड कांदे पण आपण इथे लावले आहेत की जे कांदे 500 ग्राम ते 800 ग्राम, काही कांदे 1 किलोपर्यंत त्याचं वजन भरतं. आमच्या ह्या एआय पद्धतीने जर आपण उत्पादन घ्यायला शिकलो तर तुम्हाला कीड रोगाचे अलर्ट योग्य वेळी येतील. येण्याच्या अगोदर तुम्हाला नियोजन करता येईल, पाण्याचं व्यवस्थापन करता येईल. तसेच कुठल्या भागामध्ये रोग आणि कीड येण्याची शक्यता आहे ते तुम्हाला अगोदरच कळवलं जाईल आणि त्यासाठी उपाययोजना करण्याचे जे तंत्रज्ञान आहे हे तुम्हाला कृषक ॲपमध्येच मिळेल. तर एआयच्या बाबत तुम्हाला माहिती घ्यायची असेल कांद्याच्या उत्पादनासाठी तर केव्हीकेमध्ये या तुम्ही. आता शेतकरी काढताना 15 टनच उत्पादन काढतात जास्तीत जास्त. चांगला शेतकरी असेल तर 20 टन काढतो. आमच्या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही एकरी 30 टनपेक्षा जास्त उत्पादन काढू शकता. म्हणजे एकरी 600 पिशवीपेक्षा जास्त कांदा हा आपण काढू शकतो. ते आपण इथं येऊन पाहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. तर येत्या 17 ते 24 जानेवारीला आपण इथं केव्हीकेमध्ये या आणि हा एआय आधारित कांदा पीक पहा. निश्चित तुम्हाला यामध्ये काहीतरी बोध मिळेल.